नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ दुसरा. पाठाचे नाव काय आहे मग? खोटी प्रशंसा. मुलांनो, प्रशंसा म्हणजे काय मग? प्रशंसा म्हणजे स्तुती किंवा कौतुक. कोणी आपल्याला छान छान म्हणतं ना आपल्याबद्दल, ते आपलं असतं कौतुक किंवा स्तुती. तर मुलांनो, या पाठामधून विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता विकसित करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर कावळा व कोकिळेच्या संवादामधून शब्दसंपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे व वेळोवेळी आपण कशा पद्धतीने समयसूचकता ठेवून आपले वर्तन केले पाहिजे याचेच वर्णन या पाठामधून केलेले आहे. तर चला मुलांनो, आज आपण हा अतिशय मजेशीर पाठ अभ्यासूयात. एका झाडावर एक कावळा व कोकिळा राहत होते. काळ्या रंगाचा कावळा सतत काव काव करून ओरडत असे. तांबड्या रंगाची कोकिळा कुहू कुहू असा आवाज करत असे. कोकिळाचा आवाज खूप मधुर यायचा आणि कोकिळेचा असा छान आवाज ऐकल्यावर कावळ्याला कोकिळेचा खूप राग यायचा. कोकिळेचा माझ्यापेक्षा छान आवाज आहे असे कावळ्याला नेहमी वाटायचे. पुढे एके दिवशी कोकिळेला एक भाकरीचा तुकडा मिळतो व तो तुकडा घेऊन ती खाण्यासाठी झाडावर बसते. मग कावळाही तिथे येतो. त्यालाही खूप भूक लागलेली असते. पहा मुलांनो, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे या उत्तरामध्ये की एक कावळा आणि एक कोकिळा राहत असतात. कावळ्याचा रंग कसा आहे? काळा. काळ्या रंगाचा कावळा हा कसा ओरडायचा? सतत काव काव करून ओरडत असे. आणि कोकिळा मात्र तांबड्या रंगाची कुहू कुहू असा आवाज करायची. पण कावळ्याला मात्र नेहमी कोकिळेच्या आवाजाचा, छान छान आवाजाचा, कुहू कुहू आवाजाचा नेहमी राग यायचा आणि त्याला वाटायचं की त्या कोकिळेचा आवाज माझ्यापेक्षा खूप छान आहे आणि त्याला मात्र तिचा तो आवाज आवडायचा नाही किंवा तिचा राग यायचा. मग पुढे एके दिवशी काय होतं? कोकिळेला असाच भाकरीचा तुकडा भेटतो आणि ती तुकडा घेऊन खाण्यासाठी झाडावर जाऊन बसते. कोकिळा भाकरीचा तुकडा घेऊन झाडावर जाऊन बसते आणि मग कावळाही त्या ठिकाणी येतो आणि कावळ्यालाही खूपच भूक लागलेली असते. पहा, मग त्याला कोकिळेच्या चोचीतला तो भाकरीचा तुकडा काढून घ्यायचा असतो. तो विचार करतो की कोकिळा छान गाते, तर तिला आपण गायला सांगितल्यावर ती लगेच ऐकेल. मग कावळा कोकिळेला म्हणतो की तू खूप छान गातेस, मग तू मला एखादे छान गाणे गाऊन दाखवणार का? कोकिळा काहीच विचार न करता गाणे गायला चोच उघडते. तोच तिच्या चोचीतला भाकरीचा तुकडा खाली जमिनीवर पडतो व पटकन कावळा उचलून तो खातो आणि कोकिळा शांत बघतच राहते. पहा मुलांनो, कावळा त्या ठिकाणी येतो. भूक कावळ्यालाही लागलेली असते, पण आता कोकिळेच्या चोचीतला भाकरीचा तुकडा कसा काढून घ्यायचा या गोष्टीचा तो विचार करू लागतो. मग तो म्हणतो की अरे वा, काय बघा की कोकिळा खूप छान गाते आणि मी जर तिला म्हणलं की कोकिळा तू खूप छान गातेस, तुझा आवाज खूप छान आहे आणि तू मला एक छान गाणं दाखव बर, असं जर मी तिला म्हणलं तर ती काय करेल? लगेचच ऐकेल. स्तुती ऐकून तिला छान वाटेल आणि ती लगेचच गाणं म्हणायला तयार होईल आणि ती ज्यावेळेला गाणं म्हणण्यासाठी चोच उघडणार तोच वेळी काय होईल? भाकरीचा तुकडा खाली पडेल आणि तो मला मिळेल. या अर्थाने तो कोकिळेची स्तुती करतो आणि तो भाकरीचा तुकडा मिळवतो आणि खाऊनही टाकतो आणि मात्र कोकिळा मात्र काय करते? शांत बघतच उभी राहते. कावळा कोकिळेला म्हणतो की मी मुद्दाम तुझी खोटी स्तुती केली, तुला गाणे गायला लावले कारण मला तुझ्या चोचीतली भाकरी हवी होती आणि तू खरंच काहीच विचार न करता गाणे गायला चोच उघडली व भाकरी मला मिळाली. अशा प्रकारे खोटी स्तुती करून कावळ्याने भाकरी मिळवली. पहा मुलांनो, नंतर कावळा सांगतो की बघ कोकिळा, मला तुझ्या चोचीतली भाकरी हवी होती आणि मी ज्या प्रकारे तुझं कौतुक केलं, तू तुझ्या कौतुकाला किंवा तुझ्या स्तुतीला तू भारावून गेली आणि लगेचच चोच उघडली गाणे गायला आणि भाकरी खाली पडली. मी घेतली आणि ती खाल्ली.
बघ, मी अशा पद्धतीने तुझी खोटी स्तुती करून तुला फसवलं आणि तू सुद्धा त्याला बळी पडली, असं कावळा त्या ठिकाणी कोकिळेला म्हणतो. मुलांनो, या पाठामधून आपल्याला हा सारांश मिळतो किंवा आपण हे शिकायला पाहिजे की कोणीही आपली खोटी स्तुती केली तर आपण सावध राहून आपली फसवणूक होणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. नेहमी आपण आपली विचारशक्ती जागृत ठेवली पाहिजे व कोणतेही काम करताना नेहमी विचारपूर्वकच केले पाहिजे. मुलांनो, चला आपण या पाठाचे समानार्थी शब्द पाहूयात. सतत म्हणजे नेहमी, ओरडणे, आवाज करणे, छान, सुंदर, तुकडा म्हणजे भाकरीचा थोडा भाग, खूप, जास्त, पटकन, लगेच, मधुर, गोड, मुद्दाम, उगाच किंवा कारण नसताना, हवी, पाहिजे, गायन म्हणजे गाणे म्हणणे, आवाज म्हणजे ध्वनी, राग म्हणजे वाईट भावना, गाणे, गीत, स्तुती, प्रशंसा किंवा कौतुक. हे झाले या पाठाचे समानार्थी शब्द. आता यानंतर पाहायचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द. जास्त विरुद्ध कमी, उठते विरुद्ध बसते, देणे विरुद्ध घेणे. हे आपण पाहिलेले या पाठाचे समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द आहेत. चला तर आता मग आपण या पाठाचा अतिशय मजेशीर व आपल्या बुद्धीला चालना देणारा असा स्वाध्याय पाहूयात. प्रश्न पहिला. खालील माशाच्या चित्रात योग्य शब्द लिहा, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. पहिली रिकामी जागा पहा. एका झाडावर एक कावळा व टिंबटिंब राहत होते. उत्तर काय येईल मग? कोकिळा. एका झाडावर एक कावळा व कोकिळा राहत होते. रिकामी जागा दुसरी. टिंबटिंब कुहू कुहू असा आवाज करत असे. टिंबटिंब कुहू कुहू असा आवाज करत असे. तर उत्तर काय येईल? कोकिळा. कोकिळा कुहू कुहू असा आवाज करत असे. रिकामी जागा तिसरी. कावळा सतत टिंबटिंब करून ओरडत असत. उत्तर काय येईल मग? काव काव. कावळा सतत काव काव करून ओरडत असत. रिकामी जागा चौथी. कोकिळेचा आवाज खूप टिंबटिंब येत असत. उत्तर काय येईल मग? मधुर. कोकिळेचा आवाज खूप मधुर येत असत. यानंतर प्रश्न दुसरा. समानार्थी शब्द लिहा. पहा. पटकन ला समानार्थी शब्द काय आहे? पटकन, लगेच, गाणे, गीत, आवाज, ध्वनी, ओरडणे म्हणजे आवाज करणे आणि सतत. सतत म्हणजे नेहमी. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे 1 ते 2 शब्दात लिहा. त्यातील प्रश्न पहिला. या पाठात कोणत्या 2 पक्षाचे वर्णन केले आहे? पहा, आता आपल्याला उत्तर सांगायचे की या पाठामध्ये कोणत्या 2 पक्षाचे वर्णन केले आहे. कोणकोणत्या पक्षाची नावे आलेली आहेत मग या पाठामध्ये? कावळा व कोकिळा. याचे उत्तर काय येईल? कावळा व कोकिळा. प्रश्न क्रमांक 2. मधुर आवाज कोणाचा आहे? उत्तर काय येईल? कोकिळा. मधुर आवाज कोकिळेचा आहे. प्रश्न क्रमांक 3. कोकिळेचा द्वेष कोण करत असे? कोण? कावळा. बरोबर. कोकिळेचा राग कोणाला यायचा? कावळ्याला यायचा किंवा कावळ्याला कोकिळेचा राग यायचा, म्हणजेच
कोकिळेचा द्वेष कावळा करत असे. प्रश्न चौथा, कोकिळेला एके दिवशी काय मिळाले? भाकरी, किंवा आपण या ठिकाणी भाकरीचा तुकडाही म्हणू शकतो. भाकरी. कोकिळेला एके दिवशी भाकरी मिळाली किंवा भाकरीचा तुकडा मिळाला. प्रश्न पाचवा, कोकिळेची खोटी स्तुती कोण करत होता? कावळा. याचे उत्तर काय येईल? कोकिळेची खोटी स्तुती कावळा करत होता. प्रश्न क्रमांक चौथा, खालील अक्षराला काना जोडून वाचन करा. म्हणजे खाली दिलेल्या अक्षराला आची मात्रा म्हणजे काना जोडून प्रत्येक अक्षराचे काय करायचे? आपल्याला वाचन करायचे आहे. या ठिकाणी म दिलेलं आहे, म्हणजे मला काना मा. या ठिकाणी आपल्याला मला काना जोडायचंय, मा. परत पुढे आहे द. द ला आपल्याला या ठिकाणी काना जोडायचंय, आची मात्रा. उच्चार काय होईल मग त्याचा? दा. याचा उच्चार काय होईल? दा. त्यानंतर वला काना वा. परत सला काना सा. कला काना का. नला काना ना. पला काना पा. ठला काना हा. नला काना ना. तला काना ता. रला काना रा. लला काना ला. शला काना शा. आणि खला काना हा. अशा पद्धतीने दिलेल्या मूळाक्षराला आपण आची मात्रा जोडून वाचन केलेले आहे. पुढे चला, प्रश्न क्रमांक 5. खालील अधोरेखित केलेल्या अक्षराला वेलांटी जोडून वाचन करा. आता या ठिकाणी पहिली वेलांटी ऱ्हस्व वेलांटी आपल्याला जोडायची आहे. कोणत्या अक्षराला? मात्र ज्या अक्षराला अधोरेखित केलेलं आहे, ज्या अक्षराच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, फक्त त्याच अक्षराला आपल्याला काय करायचं आहे? वेलांटी जोडायची आहे. ऱ्हस्व वेलांटी, पहिली वेलांटी. तर पहिला शब्द बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? क ल ब ल. पण या ठिकाणी क आणि ब या दोन्ही मूळ अक्षराच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे वेलांटी आपल्याला कशाला द्यायचं आहे? कला. कला पहिली वेलांटी दिल्यानंतर उच्चार होईल की ल. आणि ब ला पहिली वेलांटी दिल्यानंतर उच्चार काय होईल? या ठिकाणी बील. पूर्ण शब्द काय होईल मग? किलबिल. पूर्ण शब्द काय होईल? किलबिल. त्यानंतर दुसरा शब्द करकर. आणि या ठिकाणी दोन्ही कच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी क आणि या क या दोन्ही क ला काय करायचे? पहिली वेलांटी जोडायचे. म्हणजे शब्द काय होईल? किरकिर. त्यानंतर पुढे तिसरा शब्द आहे रमा. आता या ठिकाणी आपल्याला अधोरेखित केलेला अक्षर कोणता आहे? र. आता र ला आपल्याला पहिली वेलांटी द्यावी लागेल, म्हणजे रीमा होईल शब्द. त्यानंतर चौथा शब्द आहे समा. म्हणजे अधोरेखित केलेले स ला. या ठिकाणी स ला आपल्याला पहिली वेलांटी द्यावी लागेल, म्हणजे काय होईल? सीमा. 5 नंबरचा शब्द आहे लहा. आणि ल ला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे लीला वेलांटी द्यावी लागेल. त्यानंतर वमान. म्हणजे या ठिकाणी वला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे वेलांटी वला द्यावी लागेल. विमान. त्यानंतर पुढचा शब्द काय येईल? बर्बल. ब ला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे काय होईल? बिरबल. पुढे र ला अधोरेखित केलेलं आहे, रिकामा. आणि परत 9 नंबरचा शब्द आहे च ला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? चिवडा असा शब्द तयार केलेला आहे. त्यानंतर 10 नंबर च ला अधोरेखित केलेलं आहे. या ठिकाणी पण च ला पहिली वेलांटी द्यावी लागेल, म्हणजे शब्द होईल चिमणी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. पुढील दिलेल्या अक्षराला ई हा स्वर जोडून वाचन करा. आता या ठिकाणी काही अक्षर दिलेले आहेत, तर त्यापुढे आपल्याला ई, दीर्घ ई लिहायचा आहे आणि तयार होणारा शब्द आपल्याला वाचन करायचा आहे.
पहा 1 नंबरला काय आहे जा, याच्या पुढे आपण ई लिहिलेलं आहे दीर्घ ई, तर काय होईल शब्द जाई. 2 नंबरला जुई, पुढे माई. 4 नंबर ताई. 5 नंबरला काय होईल शब्द आई. 6 नंबरला सुई. 7 नंबरला रुई आणि 8 नंबरला बाई. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 6व्या मधील शब्द तयार होतील. यानंतर मुलांनो उपक्रम दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा. खालील चौकोनात तुमच्या आवडत्या पक्षाचे चित्र काढा व रंग भरा. या ठिकाणी तुम्हाला जो कोणता पक्षी आवडतो त्याचे छान प्रकारे चित्र काढायचे आहे आणि छान प्रकारे रंग द्यायचा आहे. मुलांनो आपण अशा पद्धतीने पाठ क्रमांक 2 म्हणजे खोटी प्रशंसा हा पाठ पाहिलेला आहे. त्याचे शब्दार्थ आणि स्वाध्याय असा पूर्ण अभ्यास आपण या पाठाचा केलेला आहे.